ॲनाटॉमी फिजिओलॉजीचे रिपीट आलेले क्वेश्चन काढलेले आहेत बघा मी JNM फर्स्ट इयरचे. तर आता 23 तारखेपासून आपली एक्झाम आहे आणि फर्स्ट पेपर आपला बायोसायन्सचा आहे. तर हे मी क्वेश्चन काढलेले आहेत रिपीट आलेले 2013पासून का 2018पासून 16पर्यंत आहेत. तर रिपीट आलेले आहेत क्वेश्चन. जरा जास्त डीपमध्ये म्हणजे भर द्या, 2-3 वेळा वाचा, फक्त लक्षात राहील. कारण आता एवढ्या दिवसात पाठांतर तर होणं शक्य नाही. हे हायलाईट जे केलेले आहेत ते मला आन्सर गावलेले आहेत, म्हणजे मी लिहिलेले आहेत ते आन्सर, त्याच्यामुळे मी ते हायलाईट केलेले आहे. बाकीचे अजून मी काढायला नाहीत. तर बघा, तुम्हाला बुक्समध्ये सापडून जातील आणि अभ्यासाला सुरुवात करा, कारण की एक्झाम जवळ आलेले आहे. 4 ते 5 दिवसच राहिलेले आहेत. आमची तर 23 तारखेपासून आहे, त्यासाठी मी काढलेत क्वेश्चन. आपल्या कॉलेजच्या पण मुलींनी केले फॉलो, तर त्यांना हे उपयोगाचं आहे बघा. स्क्रीनशॉट घ्या आणि आन्सर शोधा. मला सापडले तर मी टाकेनच. जे हायलाईट केलेत ते माझ्याकडे आहेत ऑलरेडी, ते मी टाकेन. तर ते कंटिन्यू करा फक्त आणि पेपर सोडवा. जास्तीत जास्त हे क्वेश्चन बघाच तुम्ही, कारण की यातलेच क्वेश्चन पडतात आणि हे एकदा दोनदा रिपीट झालेले नाहीत, तर 3-3, 4-4 वेळा, एक तर 5-5 वेळा रिपीट झालेले आहेत. त्याच्यामुळे स्टडी करा.